नैवेद्याची लाल भोपळ्याची भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य: लाल भोपळा, मोहरी, जिरं, तेल, कढीपत्ता, मेथी दाणे, तिखट, मीठ, कोथिंबीर। मोहरी जिऱ्याच्या फोडणीत कढीपत्ता, मेथी दाणे, तिखट, लाल भोपळा, मीठ एकत्र करत हे मिश्रण झाकण ठेवत शिजवून घ्यायचं। वर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची। झाली आपली नैवेद्याची लाल भोपळ्याची भाजी तयार। लाल भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी 1 चमचाभर तेल गरम करायचं। फोडणीसाठी त्यामध्ये घालायची मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि पाव चमचा मेथीचे दाणे। हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। यामध्ये टाकायचं चमचाभर लाल तिखट मिनिटभर परतून घ्यायचं। लाल भोपळ्याचे तुकडे घालायचे, चवीपुरतं मीठ घालायचं। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायचं। लाल भोपळा छानपैकी शिजत आला म्हणजे तो छान शिजला। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, मिक्स करायचं आणि इथे ही लाल भोपळ्याची भाजी पण बनवून तयार आहे।